नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवतोय वर्षभर टिकणारा गरम मसाला। मसाल्याची चव आणि सुगंध टिकण्यासाठी काय करायला पाहिजे, मसाला जसाच्या तसा टिकण्यासाठी काय करायला पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। या मसाल्यापासून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मसाल्याच्या भाज्या बनवू शकता, चिकन, मटन। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मसाला बनवण्यासाठी 100 ग्राम इथं जिरं घेतलेलं, 20 ग्राम हिरवी विलायची, त्रिफला 20 ग्राम, खसखस घेतली 20 ग्राम, 200 ग्राम धने, मोहरी घेतली 50 ग्राम, खडा हिंग 20 ग्राम, जायफळ घेतलेलं 10 ग्राम आहे, तीळ घेतलेले 50 ग्राम, बडीशेप 50 ग्राम, दगडफूल 20 ग्राम, जायपत्री 20 ग्राम, मायपत्री 20 ग्राम, शहाजिरा 20 ग्राम, लवंग 40 ग्राम, कपूरचीनी 20 ग्राम, नागकेशर 20 ग्राम, सुंठ 20 ग्राम, चक्रीफूल 20 ग्राम, मसाला विलायची 20 ग्राम, दालचिनी 20 ग्राम, मिरे 40 ग्राम, तेजपत्ता 40 ग्राम। संपूर्ण मसाले उत्तम क्वालिटीचे घ्यायचे। हे संपूर्ण मसाले आपल्याला भाजायचे आहेत। त्याआधी संपूर्ण मसाले साफ करून घ्यायचे, पाकडून घ्यायचे। काही मसाल्यांना छान असे तुकडे करून घ्यायचे। काही मसाले थोडे जाड असतात, त्यांना तुकडे करून घ्यायचे। या पद्धतीने प्लेट मध्ये असलेले मसाले आणि त्रिफला आणि विलायची हे सगळे मसाले एकत्र करून भाजले तरी चालेल। कढई गॅसवर ठेवली, गॅस अगदी स्लो ठेवायचा आणि हे संपूर्ण मसाले कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचे आहेत। कढई जर छोटी असेल तर अर्धे अर्धे करून मसाले भाजायचे। मसाले भाजताना गॅस फास्ट नाही ठेवायचा, अगदी स्लो ठेवायचा आणि हे सगळे मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिटच भाजायचे आहेत। खूप असा धूर निघेल, रंग बदलेल इतपत नाही भाजायचे आहे। मसाले अशा पद्धतीने वर खाली करून छान असे भाजून घ्यायचे। भाजून झाल्यानंतर अशा मोठ्या परातीत काढून घ्यायचे आणि थोडे पसरून ठेवायचे। त्याच कढईमध्ये धने टाकायचे। धने पण छान असे वर खाली करून भाजून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटं छान असे भाजून घ्यायचे। रंग बदलायचा नाही आपल्याला धन्याचा। भाजलेले धने मसाल्यावर टाकायचे। धने पण अशा पद्धतीने पसरवून ठेवायचे। कढईमध्ये जिरं टाकायचं, बडीशेप टाकायची, मोहरी टाकायची। जिरं मोहरी छान असं भाजून घ्यायचं। काही मसाल्यांना भाजायला थोडा वेळ लागतो, 4-5 मिनिटं लागतात। काही मसाल्यांना अगदी 1 ते 2 मिनिटच भाजावं लागते। भाजलेलं जिरं मोहरी मसाल्यावर काढायचं। कढईमध्ये खसखस टाकायची। खसखस हलकी पसरून घ्यायची। लगेचच शहाजिरं टाकायचं। खसखस आणि शहाजिरं 1 ते 1.5 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं। खसखस आणि शहाजिरं भाजायला फार वेळ लागत नाही, लगेचच काढून घ्यायचं। त्याच कढईमध्ये तीळ टाकायचे। तीळ पण छान भाजून घ्यायचे, रंग बदलू द्यायचा नाही तिळाचा। अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे। भाजून झालेत, काढून घ्यायचे। कढईमध्ये दगडफूल टाकायचं, छान असं भाजून घ्यायचं। मसाले खूप भाजायचे नाही, नाहीतर मसाल्यांचा रंगही बदलतो आणि चवही बदलते। छान असं वर खाली करून भाजून घ्यायचं। भाजून झालेलं आहे, काढून घ्यायचं। कढईमध्ये तमालपत्र टाकायचे। तमालपत्र अशा पद्धतीने वर खाली करून भाजून घ्यायचे। लगेचच भाजल्या जातात, काढून घ्यायचे। कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं। हिंगाचे खडे टाकायचे। हिंग छान असा भाजून घ्यायचा। बघू शकता तुम्ही, असा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा। भाजून झालेला आहे, काढून घ्यायचा। कढईमधलं तेल काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये मायपत्री आणि जायपत्री टाकून छान असं भाजून घ्यायचं। मायपत्री आणि जायपत्री 1 मिनिट भाजून झाल्यानंतर जायफळचे तुकडे करून टाकायचे। 1 मिनिटभर भाजून घ्यायचं। भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचं। सगळे मसाले एकत्र काढून घ्यायचे। सगळे मसाले आता थंड होऊ द्यायचे। तुम्ही हे भाजलेले मसाले कुटून पण आणू शकता, पण मी मिक्सरवरच दळणार आहे। सुंठ पण मसाल्यावर टाकायची। सुंठ मी भाजून घेत नाही, तुम्हाला हवं तर तुम्ही भाजू शकता। अशा पद्धतीने छान असे मसाले भाजून झाले।
थंड होऊ द्यायचे। तुम्ही जर मसाले कुटून आणत असाल तर असेच दिले तरी चालते। मी घरीच मिक्सरवर मसाले दळणार आहे। तर मसाल्यामधले ते जाडे जाडे मसाले आहेत त्यांचे तुकडे करून घेणार आहे। अशा पद्धतीने हिंग, सुंठ, दालचिनी आणि तमालपत्र अशा पद्धतीने यांचे तुकडे करून घेणार आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये असा थोडा मसाला टाकणार आहे, अगदी 3 ते 4 चम्मच। तसे माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मसाला मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचा। मिक्सर लगातार चालू नाही ठेवायचं, चालू बंद करूनच मिक्सरवर मसाला वाटून घ्यायचा। अशा पद्धतीने छान असा बारीक मसाला वाटून घ्यायचा। वाटलेला मसाला चाळणीने चाळून घ्यायचा। चाळणीने चाळल्यामुळे मसाल्याचे जाड कण चाळणीमध्ये राहतात। आणि चाळणीमध्ये राहिलेला मसाला परत मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा। सोबत खडे मसाले पण टाकायचे आणि परत दळून घ्यायचा। अशाच पद्धतीने संपूर्ण मसाला मिक्सरवर दळून घ्यायचा आणि चाळणीने चाळून घ्यायचा। तुम्ही पण अशा पद्धतीने घरगुती मसाला बनवू शकता। अगदी घरच्या घरी, कमी मेहनत लागते आणि प्युअर क्वालिटी चांगली असते घरच्या मसाल्याची आणि भाजीची चव पण छान लागते। मार्केटमधला मसाला महागही असतो आणि चवही तेवढी छान लागत नाही। तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण मसाला मी वाटून घेतला। चाळणीमध्ये बघा अगदी थोडासा जाड मसाला राहिलेला आहे, तो पण तुम्ही यूज करू शकता। संपूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, एकत्र करून घ्यायचा। मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून 1 ते 2 वेळ मिक्सरवर फिरवून पण घेऊ शकता। अशा पद्धतीने छान मिक्स झाला पाहिजे, संपूर्ण मसाले एकजीव झाले पाहिजे। बघू शकता तुम्ही किती छान बारीक मसाला दळून झालेला आहे। मसाला छान वर्षभर टिकतो, तुम्ही 6 महिन्यासाठी पण बनवून ठेवू शकता। मसाल्याची चव तर अप्रतिम लागतेच। या एका मसाल्यापासून तुम्ही सर्वच प्रकारच्या मसाल्याच्या भाज्या बनवू शकता, मसाले भात बनवू शकता, बिर्याणी पण बनवू शकता। घरगुती मसाला बनवलेला आहे, स्ट्रॉंग मसाला असतो, तर भाजीमध्ये थोडा कमी टाकला तरी चालतो। बाहेरच्या मसाल्यापेक्षा हा मसाला कमी लागतो। तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। मसाला जसाच्या तसा वर्षभर टिकण्यासाठी आपण मसाल्यामध्ये खडा हिंग तर वाटलेलाच आहे आणि मसाल्याच्या डब्यामध्ये पण खडा हिंगाचे 4 ते 5 खडे टाकायचे। उडदाच्या डाळीच्या पापडांचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की बघा। आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच चॅनलला भरभरून सपोर्ट करत राहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक यू।